भगवान महादेव आले, एक बैल घेऊन आले सोबत. भगवान कृष्णाने भेट घेतली. दोघं मित्रही आहे, दोघं एकमेकांचे आराध्य दैवतही आहे. एकमेकांना आलिंगन दिलं, बोलणं चाललं. कसं काय आला का इकडे? काही नाही, बैल आणला. घरी मोठा समस्या झालेली म्हणे. बायकोने म्हटलं कामधंदा करा, काही आता कामधंदा करा कोणता, तर म्हणे शेती तरी करावं, आपल्याला दुसरं काम येत नाही. माझ्याकडे एक बैल आहे आणि एक बैल तुम्ही देऊन टाका म्हणे, आणि थोडी शेती द्या, मी शेती करतो म्हणे. काही हरकत नाही, आपल्याकडे शेती खूप आहे म्हणे, कोणती पाहिजे बोल. ठीक आहे. त्यातला एक बैल, आपल्याजवळ जो बैल होता महादेवाकडे, त्या बैलाच्या जोडीचा दुसरा बैल पाहिला. दोन्ही बैल जोडले, मस्त शेती घेतली. शेती नांगरून तयार झाली. मग कृष्णाकडे आले महादेव. महादेवाने विचारलं भगवान कृष्णाले, म्हणे काय पेरू काय? आता यांनी पहिले सांगितलं तर पेरतो बाबा म्हणे, पण म्हणे बाबा खालचं जे पीक निघल ते माझं म्हणे, वरचं पीक तुमचं म्हणे. कोण म्हणे? महादेव. पार्वती बाईनं सांगितलंय ना, खालचं पीक माझं, वर निघालेलं पीक तुझं, कृष्णाचं. भगवान कृष्ण म्हणजे पेरणं बाजरा, पेर बाजरा, पेरला बाजरा. झाले झाडं लहानाचे मोठे झाले. आता बाजरा कुठं लागून? खाली लागून का वर लागून? वरचा बाजरा कापला. भगवान कृष्णानं बोरे भरले, सर्व बोरे घराकडे घेऊन गेला. भगवान कृष्णानं खालचे मुस्कांड काढले, आपले पोते भरले, बैलावर टाकले ना आले. हिला वाटलं बम बाजरा भरून आणला. काढा काढा, आणा 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 आणा. काढले बोरे मुस्कांडाचे आणि खोलल्याबरोबर तिनं खाली उघडलं. ते एका मस्त, ते बघा विशेषतः सांगतो की पार्वती मायले असं वाटलं का काय बाजऱ्याचे बोरे भरून आणले म्हणजे 2-2 बोरे. तिनं मस्त खाली बिछाना टाकला आणि त्याच्यावर बाजरा टाकावा म्हणून तिनं ते पोते उलटे गेले. तर काय निघलं? हे काय म्हणजे? तूच तर सांगितलं होतं म्हणे खालचं पीक माझं, वरचं पीक त्याचं, त्यानं वरचं पीक केलं, खालचं मी आणलं म्हणे. हे काय होतं? काय डोळे भोरे आहे हो तुम्ही, एवढे भोळे? असं काम करण नाही म्हणे. आता पुन्हा जा, पुन्हा जा. त्याच्या भूलथापामध्ये येऊ नका. आता त्याच्या भूलथापामध्ये येऊ नका. त्याच्यापासून पुन्हा एक बैल घ्या, पुन्हा शेती घ्या, आणि ते पीक निघतपर्यंत 4 महिने तिकडेच थांबा. पण त्याला गेल्याबरोबर एक सांगा, भाऊ मी तुझ्या जवळचा बैल पण घेतो, तुझी शेती पण करतो, पण वरचं पीक माझं ना खालचं पीक तुझं. आले मग महादेव आले. या महादेव या. आता काय काढलं म्हणे, पुन्हा शेती करूनच घेतो. बरोबर, शेती नांगरून घेतली. महादेव आले. काय पेरू? पेरा म्हणे आलू. पेरले आलू. निघलं 2.5 महिन्यात ते पीक निघलं. 2.5 महिन्यात निघले ना आलू? 2-2.5 महिन्यात, 2.5-3 महिन्यात आलू निघले. आलू निघल्यावर भगवान कृष्णाने ते महादेवानं पूर्ण आलू काढले. खालचं आलू खाली निघले ना, खालचं पीक त्याचं, वरचं पीक महादेवाचं. तर खालचे जे आलू निघले, आलूचे बोरे भगवान कृष्णानं भरले, आपल्या घरी घेऊन गेला. आणि वरचे जे राहिले झाडं गवत ते कापलं, बोरे भरले, 2 आले पर्वतात. महादेवाने बैलावर 2 ठेवलेले. हिला वाटलं बम आलूचे बोरे भरून आणले म्हणे, खूपच आणले म्हणे आलूचे बोरे भरून. तिनं मस्त खाली बिछाना टाकला, बोरे उघडले. हे काय चालले म्हणे गवत घेऊन? आलू कुठं आहे? अरे तूच तर सांगितलं होतं खालचं पीक त्याचं ना, वरचं पीक माझा. आलूचं पीक काढलं ना, तर आलू कुठं आहे म्हणे? आलू तर त्यानं नेले. तिनं लावला कपाळाले हात. वारे बोल्या, तू एवढा भोळा? इकडून तिकडून काम करत नव्हते तर मी काम करायला लावलं. कोणतं काम करू विचारलं तर म्हणे आता म्हटलं बा दुसरं तुमच्याकडून कोणतं काम होणार नाही. आपल्याजवळ दुसरं काही आहे नाही एका बैलाशिवाय, तर आपल्याला कोण उसनं देईन म्हणून त्याच्याकडे पाठवलं म्हणे तुम्हाला. तर शेती करा. शेती केली तर पीक त्याला दिलं ना, गवत घरी आणता म्हणे. गवत काय करू मी?
अजून 1-2 दिवस गेले, 1-2 दिवस गेले, पुन्हा आली पार्वती. आता सीझन येऊन राहिलो म्हणे, पावसाळा सुरू होणार आहे, शेतीमध्ये पीक पेरावं लागते, चांगलं पीक येते म्हणे पावसाळ्यात, तर तुम्ही आता शेती करायला जा म्हणे. त्याच्यापासून एक बैल घे जा ना, पुन्हा शेती घे जा पेरायला. ठीक आहे, पण जाताना त्याला त्याच्या भूलथापातनं काही होतो, हुशार आहे म्हणे, चतुरातो शिरो म्हणे, तो चतुर आहे, तो कोणाच्या भूलथापामध्ये येत नाही म्हणे, तो काही सरका नाही, तो काही साधा नाही आहे म्हणे, हा तो सरळ नाही आहे, चालते तर काही रस्त्यानं सरका नाही चालत म्हणे, तो हेकडा चालते, असा उभंही राहते, ती एक पाय दुसऱ्या पायावर मेटा मारते म्हणे, त्याचे केसही काही सरळ नाही म्हणे, कुरडे केस आहे, नावानेही सरका नाही आहे म्हणे, तो जिभेचा शेंडा वळवा लागते म्हणे, त्याचं नाव घेताना कृष्ण म्हणावं लागते, सरका नाही म्हणे तो. आता त्याच्या भूलथापात येजा नका, त्याला सरळ सांगा. आता खालचंही पीक माझं जमिनीतलं आणि सर्वात वरचं पीक बी माझं म्हणे, वरचं पीक निघलं तेही माझं आणि जमिनीत निघलं तेही पीक माझं, असं त्याला जाऊन सांगा म्हणे. आले महादेव, या महादेव या. नमस्कार चमत्कार झाला, सर्व झालं. काय कसं काय येणं केलं म्हणे, एक बैल पाहिजे होता, दिला, तोच दे जा म्हणे, तीच शेती पाहिजे. बर, पाऊस पडला होता, त्याला वखर केला, नागरिक काय ते केलं. आले पुन्हा तयारी झाल्यावर, त्यांचं खोपडं वावरात शेतामध्येच बनवून ठेवलं होतं महादेवाचं. सर्व तयारी झाल्यावर महादेव आले म्हणे, पेरू काय, तर पेरा म्हणे मका. पेरा ना मका, पेरा ना. मका कुठे येते, पेरा म्हणे मका, पेरला मका. खालचंही पीक माझं ना वरचंही पीक माझं म्हणे, हा पेर ना मका, पेरला मका. झाडं आले मस्त, वरतही नाही आला मका ना खालतही नाही आला मका, आला मधात. मका मोठा मोठा झाल्यावर सरसों का साग और मके की रोटी झाले. मग भगवान कृष्ण आले शेतामध्ये, खूप पिकला म्हणे मका. महादेव म्हणे, का बोलतो, 1 नंबर पीक झालं म्हणे. आता पुरा मक्याचे पंच तोडून घेतले, पूर्ण झाडाईचे, अर्ध्यात होता ना. महादेव, खालचं पीक तुमचं, वरचं पीक तुमचं म्हणे, मधातलं पीक माझं. हो बरोबर आहे म्हणे. महादेव म्हणे, बरोबर आहे म्हणे तुमचं, अगदी बरोबर आहे. ती पार्वती म्हणून राहिली म्हणे हमेशा, का तो कृष्ण चतुर आहे, हुशारलोय आहे, त्याच्या भूलथापात यायचा नका, पण तुम्ही तर काही भूलथापात असं टाकत वाटत नाही म्हणे मला, का तुम्ही काही खोटं व्यवहार करता बा. तुम्ही अगदी बरोबर बोलले म्हणे, वरचं पीक माझं, खालचं पण पीक माझं आणि मधातलं पीक तुमचं म्हणे, तुम्ही तुमचं घेऊन जा म्हणे.